श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या दिव्य अद्भुत आणि जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि दिव्य अद्भुत ठरणार आहे. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी स्वामींच्या चरणी देखील प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. कधी शांत बसून स्वतःला विचारलं आहे का की इतक्या संकटानंतरही तुम्ही अजून उभे कसे आहात? कारण तुमच्या पाठीशी न दिसणारी पण कायम साथ देणारी शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. तुमच्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते कधीच विनाकारण घडत नाही, कारण प्रत्येक वळणावर स्वामी समर्थ तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सुंदर घडवण्याची तयारी करत आहेत. ज्या दिवशी तुम्ही मनापासून स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवायला सुरुवात करणार आहात, त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागेल आणि धैर्य स्वतःहून तुमच्या मनात जागा घेईल. तुमच्या डोळ्यांतून वाहणारा प्रत्येक अश्रूचा थेंब स्वामी समर्थांपर्यंत पोहोचतो आणि तेच अश्रू एक दिवस तुमच्या आनंदाचं कारण बनत असतात. कधीकधी मन गहिवरून येतं. असं वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी नाही, परंतु जेव्हा तुमची शक्ती संपते, जिथं तुम्ही हार मानता, तिथून स्वामी समर्थांची कृपेची सुरुवात होत असते. म्हणून असं कधीही समजू नका की तुमच्या पाठीशी स्वामी समर्थ नाहीत. स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि आपल्या आईसारखीच आपली काळजी घेत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. आयुष्याने कितीही वेळा तुम्हाला खाली पाडलं तरी स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवते आणि यावेळी तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत बनता. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता सर्व काही संपलं, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तेव्हाच तुमच्या आयुष्यात नवं पर्व सुरू करत असतात. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये शक्ती आहे, कारण ती प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचते आणि योग्य वेळी चमत्कार बनून परत येते. जगाने जरी तुम्हाला नाकारलं असलं तरी हरकत नाही, कारण स्वामी समर्थांनी तुम्हाला स्वीकारलं आहे आणि स्वामींचा स्वीकार म्हणजे खऱ्या आयुष्याची सुरुवात होय. स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर मनाची शांतता निर्माण होते. ती कोणत्याही संपत्तीमध्ये किंवा यशात मिळत नाही. म्हणून संपत्तीवर आणि यशावर गर्व करू नका, कारण सर्वोच्च शक्ती ही स्वामी समर्थांची कृपाच आहे. ज्या भक्ताच्या जीवनामध्ये स्वामी समर्थांची कृपा असते, त्या भक्ताचं आयुष्य कधीच अपूर्ण राहू शकत नाही, कारण स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताला एवढं भरपूर भरून देतात की त्या भक्ताला मागायला सुद्धा पुन्हा काही उरत नाही. कधीकधी उत्तर मिळत नाही, पण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला तर योग्य वेळ आल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं. तुमचं नशीब बदलण्यासाठी मोठे प्रयत्न नाही तर खरी श्रद्धा पुरेशी असते आणि ती श्रद्धा स्वामी समर्थांवर असली की सर्व काही शक्य होतं. स्वामी महाराजांची कृपा ही ज्या भक्ताच्या जीवनामध्ये असतं, त्या भक्ताचं जीवन हे बदलून जातं. भक्ताला याची नेहमी जाणीव होत असते की तो एकटा नाही, त्याच्या पाठीशी स्वामींची शक्ती सदैव आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वतःला कधीही एकटं समजू नका. स्वामी महाराज सदैव भक्तांच्या पाठीशी असतात. स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा एखादा भक्त नतमस्तक होतो, आपलं गाऱ्हाणं मांडतो, हवी ती सर्व प्रार्थना करतो, मनामध्ये विश्वास श्रद्धा ठेवतो, तेव्हा स्वामी समर्थ भक्ताला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. कारण स्वामी महाराजांची केलेली भक्ती, ठेवलेला विश्वास, ठेवलेली श्रद्धा ही कधीही वाया जात नाही.
त्या प्रत्येक गोष्टीचं फळ स्वामी समर्थ महाराज भक्ताला देतात. भक्ताला कधीही एकटं ठेवत नाहीत. भक्ताचं आयुष्य सुख, समृद्धी आणि आनंदाने भरून टाकतात व भक्ताला दिव्य असे आशीर्वादसुद्धा देतात. जेव्हा माणूस आयुष्याच्या अशा टप्प्यावर येऊन उभा राहतो की जिथे त्याच्या सर्व आशा हळूहळू संपत चाललेल्या असतात, त्याचं स्वप्न तुटलेलं असतं, जवळचे लोकसुद्धा दूर गेलेले असतात आणि मनात फक्त शांत वेदना उरलेली असते, तेव्हा त्या गहिऱ्या शांततेत जर भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचा ध्यास घेतला तर जणू काही त्याच्या आत्म्याला एक नवीन आधार मिळतो आणि अंधाराच्या गर्भातूनच त्याच्या आयुष्यात नव्या सुरुवातीचा प्रकाश मिळू लागतो. म्हणून जरी तुमच्या आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंग आले असतील, जवळची लोक तुम्हाला सोडून गेले असतील, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा विश्वासघात केला असेल, आयुष्याने तुम्हाला गुडघ्यावर टेकवलं असेल, तरी तुम्ही चिंता करू नका. स्वामी समर्थ महाराज सर्व ठीक करणार आहेत. तुम्ही फक्त स्वामी समर्थ महाराजांचा ध्यास घ्या. त्यांच्याशिवाय दुसरं काही आठवू नका. मनापासून त्यांची नित्य सेवा करा. स्वामी महाराज तुमचं आयुष्य नक्कीच बदलून टाकतील. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त स्वामींचं नाव जपणं नाही, तर प्रत्येक श्वासात स्वामींची उपस्थिती अनुभवणं, प्रत्येक संकटात स्वामींचं मार्गदर्शन मानणं आणि प्रत्येक अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत हा अढळ विश्वास ठेवणं. कारण हा विश्वास एक दिवस असा चमत्काराला जन्म देतो की जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. आयुष्यात काही क्षण असे येतात की जिथे आपली लढण्याची ताकद संपते, मन थकून जातं आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रूच आपली कहाणी सांगत असतात. पण त्या अश्रूंमध्येही जर स्वामी समर्थांचं नाव मिसळलं तर ते अश्रू कमकुवतपणाचं चिन्ह न राहता एक दिव्य प्रार्थना बनतात आणि त्या प्रार्थनेला उत्तर म्हणून स्वामी समर्थ आपल्या जीवनात शांतपणे चमत्कार घडवू लागतात. स्वामी समर्थ हे केवळ संकटात आठवायचे देव नाहीत, तर ते आपल्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक यशात आणि प्रत्येक लहान क्षणातही असणारी ती दिव्य शक्ती आहे, जी आपल्याला सतत पुढं नेत असते, आपल्याला चुकीच्या मार्गावरून परत आणते आणि योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा देते. जेव्हा जग आपल्याला नाकारतं, आपली किंमत कमी समजतं आणि आपल्यावर विश्वास ठेवणारे लोकही कमी पडतात, तेव्हा स्वामी समर्थ मात्र आपल्या भक्ताला कधीही सोडत नाहीत. कारण स्वामींच्या दृष्टीने भक्ताची श्रद्धा हीच सर्वात मोठी संपत्ती असते आणि त्या श्रद्धेचं रक्षण करण्यासाठी ते कोणत्याही मर्यादांपर्यंत जाऊ शकतात. अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजू शकत नाही. आपल्याला वाटतं की सगळं काही चुकीचं चाललं आहे, पण स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवणारा भक्त जाणतो की प्रत्येक गोष्ट एका मोठ्या योजनेचा भाग आहे आणि योग्य वेळ येताच त्या प्रत्येक घटनेचं सुंदर रूप त्याच्या आयुष्यात प्रकट होतं. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होणं म्हणजे केवळ डोकं टेकवणं नाही, तर आपल्या अहंकाराचा त्याग करणं, आपल्या भीतीला स्वामींकडे अर्पण करणं आणि पूर्ण विश्वासाने स्वामींवर आपलं आयुष्य सोपवणं. कारण जेव्हा भक्त असं करतो ना, तेव्हा स्वामी समर्थ त्याच्या जीवनाची दिशा स्वतः ठरवू लागतात. कधीकधी जीवनात सर्व काही असूनही मन रिकामं वाटतं, आनंद मिळत नाही आणि आत्मा काहीतरी शोधत असतो. त्यावेळी स्वामी समर्थांचं नाम हेच त्या रिकामेपणाला भरून काढणारं अमृत ठरतं आणि त्या नावाच्या जपातूनच मनाला खरी शांतता आणि समाधान मिळू लागतं. स्वामी समर्थ हे वेळेच्या आणि परिस्थितीच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे भक्ताने कितीही उशिरा त्यांना हाक मारली तरी स्वामी कधीच उशीर करत नाहीत. योग्य क्षणी योग्य प्रकारे स्वामी भक्ताच्या जीवनात प्रवेश करतात आणि भक्ताचं आयुष्य एका नवीन आणि सुंदर वळणावर घेऊन जातात. ज्याच्या जीवनात स्वामी समर्थांचं स्थान हृदयाच्या मध्यभागी असतं, त्याला कोणत्याही संकटांची भीती राहत नाही. कारण त्याला ठाऊक असतं की जरी संपूर्ण जग त्याच्या विरुद्ध उभं राहिलं तरी स्वामी समर्थांची अदृश्य शक्ती त्याच्या पाठीशी उभी आहे आणि त्याला शेवटी विजयाकडे घेऊन जाणार आहे.
स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, हे जीवन जगत असताना तुम्हाला अनेक अशा गोष्टींचा अनुभव येईल, ज्या गोष्टी तुम्हाला कधी दुःख देतील, कधी आनंद देतील. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मकतेने पाहू नका, तर सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगलीच वाटेल. कधी असा क्षण आला आहे का, जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, पण तरीही आतून एक आवाज सांगतो, थांब, अजून संपलेलं नाही. तो आवाज म्हणजे स्वामी समर्थांची तुम्हाला दिलेली हाक असते. तुमच्या आयुष्यात जे उशिरा घडतंय ते उशीर नाही, ते स्वामी समर्थांच्या योग्य वेळेनं घडतंय आणि त्यामागे मोठं काहीतरी कारण दडलं आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक थांबलेलं स्वप्न हे तुमचं नुकसान नसून स्वामी समर्थ तुम्हाला काहीतरी अधिक चांगल्यासाठी तयार करत आहेत, याचं ते चिन्ह आहे. जेव्हा मन खूप थकलेलं असतं आणि कुठलाच आधार उरत नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नावच आत्म्याला पुन्हा उभं करण्याची ताकद देतं. तुमच्या जीवनात जे काही हरवलं आहे त्यापेक्षा अधिक सुंदर काहीतरी स्वामी समर्थ तुमच्यासाठी साठवून ठेवत आहेत. फक्त विश्वास ठेवा. कधीकधी उत्तर मिळत नाही, कारण स्वामी समर्थ तुम्हाला प्रश्नांमधूनच अधिक मजबूत बनवत असतात. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा तुम्हाला मार्ग दिसत नसला तरीही तुम्ही योग्य दिशेने चालत असता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष हा व्यर्थ नाही, कारण स्वामी समर्थ त्या संघर्षातूनच तुमचं व्यक्तिमत्व घडवत आहेत. जग तुम्हाला थांबवेल, लोक तुम्हाला कमी समजतील, पण स्वामी समर्थ तुमच्यातील खरी किंमत ओळखतात आणि तेच तुम्हाला पुढे नेतात. का माझ्याबरोबरच असं होतं हा प्रश्न सोडून स्वामी मला काय शिकवत आहेत असा विचार जर सुरू केलास, तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून असं कधीच समजू नका की माझ्यासोबतच काय होतं आहे. असं समजा की स्वामी मला काहीतरी शिकवत आहेत, नक्कीच जीवन बदलून जाईल. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांची कृपा आहे. जरी ती तुम्हाला दिसत नसली तरी ती सतत तुम्हाला योग्य दिशेने नेत असते. जेव्हा सर्व काही तुमच्या विरोधात जातं, तेव्हा समजून घ्या, स्वामी समर्थ तुम्हाला एका मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर काहीतरी गमावल्यासारखं वाटतं, पण शेवटी कळतं स्वामी काहीतरी अधिक मौल्यवान देण्यासाठीच ते घेत होते. स्वामी समर्थांची कृपा ही वाऱ्यासारखी असते. ती दिसत नाही, तिचा स्पर्श तुमच्या आयुष्याला बदलून टाकतो. ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे स्वामी समर्थांच्या हवाली होशाल, त्या दिवशी चिंता, भीती आणि असुरक्षितता या सगळ्या गोष्टी आपोआप दूर जातील. कधीकधी शांततेत बसून फक्त स्वामी समर्थांचं नाव घेतलं तरीही मनातली वादळं हळूहळू शांत होऊ लागतात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोटा चमत्कार हा स्वामी समर्थांच्या कृपेचा संकेत असतो. फक्त तो ओळखायला शिका. जिथे लोक सोडून जातात तिथे स्वामी समर्थ आधार देतात आणि तीच खरी भक्ताची ओळख आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर स्वामी समर्थ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी घडवत आहेत. शेवटी एकच गोष्टी खरी ठरते, ज्याने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला ना, त्याचं आयुष्य कधीच रिकामं राहत नाही. म्हणून तुम्हाला शेवटी गेल्यानंतर स्वामींचाच दिव्य अनुभव येणार आहे. आज तुम्ही कितीही जीवनामध्ये काही केलं तरी शेवटी तुम्हाला तेच मिळणार आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे, कारण स्वामी समर्थ कधीही भक्तांचं नुकसान करत नाहीत. स्वामी समर्थ नेहमी भक्तांचं भलंच करत असतात. म्हणून जीवनात तेच मिळणार आहे जे तुमच्यासाठी चांगलं आहे. स्वामी समर्थ कधीही भक्तांचं वाईट होऊ देत नाही आणि भक्त जरी वाईट मार्गावर गेला तरी कुठला ना कुठला अनुभव देऊन भक्ताला पुन्हा स्वामी समर्थ महाराज हे चांगल्या मार्गावर आणत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवन हे सुंदर आहे, त्याला असं सुंदरतेने जगा. अशीच स्वामी समर्थ महाराजांची नेहमी सेवा करत राहा, कारण स्वामींच्या सेवेतूनच आपल्याला खरंच समाधान, मनाची शांतता मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराज कधीच तुम्हाला सोडून जाणार नाहीत. स्वामींची शक्ती सदैव तुमचं रक्षण करेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक ती चांगली इच्छा पूर्ण होईल जी तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण केली. म्हणून तुम्ही जे स्वप्न बघत आहात, जी इच्छा मनामध्ये जोपासत आहात, ती नक्की पूर्ण होणार आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि त्या प्रत्येक प्रयत्न
साठी तुम्हाला फळ दिलं जाणार आहे, जो प्रयत्न तुम्ही मनापासून करत आहात. स्वामी भक्तांनो, प्रयत्न प्रामाणिक ठेवा. परमेश्वराची सेवा करत राहा. परमेश्वर कधीही भक्ताला रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. काही ना काही गोष्टी योग्य वेळी भक्ताला देतच असतात. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश खरोखर मनापासून जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, असेच स्वामी संदेश रोज ऐकत राहा. आणि स्वामी संदेश ऐकत राहण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.